नमस्कार, मी सुनीता पाटील, सुनीताज ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। मी आज आलेली आहे तृप्तीच्या लग्नाला। आता तृप्ती कोण आहे? तृप्ती आहे आमच्या पोलीस कॉलनीमधली माझ्या भावाची छोटी पोरगी। छोटी नाही, आता मोठी झाली, तिचं लग्न आहे हो। आणि मी आता आलेली आहे CSMT येथे आझाद मैदान नगर, आझाद मैदान पोलीस ठाणे, इथल्या हॉलमध्ये, जो स्पेशली पोलिसांसाठी हॉल केलेला आहे की जिथे त्यांच्या मुलांचं, भावाचं, बहिणीचं लग्न होत असतं। सो आता मला सगळे आमचे जुने शेजारी भेटत आहेत आणि माझी एक मैत्रीण आहे जी मी तुम्हाला आता तिची भेट घडवून देणार आहे। एक मिनिट वेट। ही आहे माझी मैत्रीण विश्रांती, ही आहे अनिता। तुम्ही गणपतीच्या माझ्या ब्लॉगमध्ये हिला बघितलं असणार, हिच्या घरी गणपती होता आणि खूप धमाल केली होती आपण। आणि ही तिची बहीण आणि ही माझी आहे क्लासमेट। आणि तुम्हाला माहीतच आहे की माझा एक भाऊ शहीद झाला, राजू खांडेकर, म्हणजे त्याचं नाव आहे विजय खांडेकर। 26/11 तो शहीद झाला होता। आणि त्यांची आई म्हणजे आमच्या नाईक मामी, ज्यांना आम्ही नाईक मामी म्हणूनच लहानपणापासून ओळखत आलो, त्यांचं आडनाव खांडेकर पण आहे। सो आता त्या नाईक मामी आहेत माझ्यासोबत। ज्यांच्या घरी मच्छी झाली असेल तर तिथे मी नसेल असं कधी झालं नाही। एक मिनिट। तर या आहेत आमच्या नाईक मामी। नाईक मामी, कशा आहात? मी बरी आहे। विसरलात ना मला? अरे कसं विसरणे, मी मुलीला विसरू शकत नाही, माझ्या पोरींना पण नाही, बाहेरच्या पण नाही, सगळ्यांना मी मिठी मारून भेटली। या चाळीपासून माहिती आहे, या पोरी माझ्या पोरी पण, माझ्या सुना पण, माझ्या मुलं नातवंड, मला 70 वर्ष राहिले, कोणी आम्हाला चुकून दुखवलं नाही, कधीच नाही। आणि कोणाला नाही मग सांगा ना माझ्या मैत्रिणीला की मच्छीचं जेवण असेल तेव्हा माझी काय कंडिशन असायची तुमच्या घरी? सांगा सांगा। जेवण पण मला पोरीने आणून दिलं मस्तपैकी। मला ते आता दिलं, पण मला लहानपणापासून कोणी खायला घातलं मच्छीचं जेवण? ते तुला माहिती आहे, मी काय सांगू। सो मच्छीचं जेवण, नॉनव्हेज, मी स्पेशली मला त्यावेळेला खूप नॉनव्हेज आवडायचं आणि माझी आई ना सगळं देव असायचं तिच्या, त्याच्यामुळे नॉनव्हेज नसायचं माझ्या घरी। सो त्यावेळेला यांच्या घरी माझं जेवण असायचं नाईक मामीना। अगदी माझ्या जन्मापासून नाईक मामी आहेत तिकडे आणि आता त्या तिकडे म्हणजे शिफ्ट झालेल्या आहेत घनसोलीला। सो आता मी त्यांना नक्की जाऊन भेटेन। सो गाईज, मी तुम्हाला माझ्या सगळ्या भावांशी भेट घडवून देत आहे। 2 मिनिट थांबा, फक्त 2 मिनिट। त्याला तर तुम्ही ओळखत असणार, हा माझा मोठा भाऊ। जेव ना बाबा, जेव। हे आहेत आमचे अशोक दादा, ज्यांना आम्ही बाळाभाऊ म्हणायचो, आणि हे आहेत विजय दादाचे मोठे भाऊ, म्हणजे नाईक मामींचे मोठे पुत्र। हे आहेत आमचे अशोक दादा प्लस डोंबिवलीकर। आणि हे आहेत आमचे चव्हाण दादा, त्यांना आम्ही नरेंद्र दादा म्हणतो। आणि हे आहेत आमचे रवी दादा, शिवाजी मेजारे। आयो थांब ना, असं नको न करू, असं नको न करू, होतं ना, वय झालं ना आता माझं, मग थोडीशी माइंड माझं थोडं अरे यार समजून घ्या ना। हो माहिती, मी माझा जन्मच झाला तिथे। हा रवींद्र मेजारी। आणि हे कोण आहेत? चौधरी भाऊ। आणि हे आहेत साळके भाऊ। अरे काय मस्त ब्लॅक हेअर होते, आता सगळी चांदी झाली आहे। वा 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 वा। पण माझे नाही केस झाले बरं का पांढरे। मी आहे तशीच आहे। नाही मी आहे तशीच आहे। भया भया भया, किती खाताय? ताट संपली, किती खाल्लं? 1 तास झाला बसलाय तुम्ही खात, तरीच तिकडचं सगळं बघा बघा बघा, पब्लिक बघा, सगळं जेवण संपलंय कसं। हे दोघींनी संपवलंय। ही माझी मोठी वहिनी आणि ही तिच्यापेक्षा मोठी वहिनी। ही पण ही मोठी वहिनी आणि ही मोठी वहिनी। अगं अशी बरं, काय आणून देऊ का? नाहीतर म्हणा ननंदबाईने दिलं नाही। एक बरं, आमच्या वहिनीचं माझ्यावरती प्रेम खूप उतू चाललेलं आहे, तर मी गुलाबजामचा घास घेते। अरे वा, आताही व्हॉट्सअपवर टाकणार। ही आहे आमची अनु, इन्स्टा क्वीन आहे बरं का ही। इन्स्टावरती हिला फॉलो करा। काय तुझा आयडी? अनुश्री नार्वेकर। अनुश्री नार्वेकर। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे मुंबई पोलीसमध्ये। ही महत्त्वाची गोष्ट आहे की मी आहे मुंबई पोलीसमध्ये, आणि हे माझे मिस्टर देखील आहेत मुंबई पोलीसमध्ये, आणि आमचे मित्र, आमचे पाहुणे। ही पोलीसमध्ये आहे आणि त्याचबरोबर तिला अभिनयाची सुद्धा आवड होती, कारण ती
एवढीशी म्हणजे अगदीच नुकतं बाळ जन्माला आल्यासारखी होती, तेव्हापासून मी तिला ओळखत आहे. माझं हा. आणि मुलाची आजी कुठे गेला तो, कुठे गेला? मी खात आहे आईस्क्रीम. अनुचं ऑलरेडी खाऊन झालेलं आहे, सो मी आता घेतलेलं आहे बटर स्कॉच आहे. तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही सुद्धा खायला या, मना नाही आपल्याकडून. तुम्हाला तर माहिती आहे सुनीता आत्या आहे ना, स्पेशली ही पहिल्यापासूनच अशीच एकदम चांगली, गोड, सुस्वभावी, सुसंस्कृत, आणि आम्ही पहिल्यापासून तिच्या असेच प्रेमात आहोत. आणि आता यूट्यूबद्वारे ती सगळ्यांना आपल्या प्रेमात पाडते आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे तर आता आम्ही मजल्यावरच्या एका मुलीच्या लग्नाला आलेलो आहे, आमच्या शेजारणीच्या, पण तशीच ती माझ्या लग्नातही होती, हक्काने सगळं करायला होती. आणि तिच्याबरोबर वेळ घालवायला कसा वेळ जातो. पर्सनली एकदा तिला सांगा की तुम्ही यूट्यूब मीटअप ठेवा आणि मला भेटा. की सगळे भेटून गेले, सगळ्यांना माहिती आहे मी काय आहे. मला म्हणतात मी रडकी आहे, मी रडकी आहे. नाही, ही रडकी बिलकुल नाही आहे. शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग वुमन, व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग वुमन. तिच्याबद्दल बोलावं थोडं कमी आहे खरं सांगायचं. सो असे प्रेम करणारे माझे भाचा भाची भरपूर आहेत. आणि हिचा मुलगा मला आजी म्हणतो, कळलं का? स्ट्रॉंग वुमन. वाटतच नव्हते ना मी आजारी असं. सगळ्यांना वाटलं की मी नाटकच करते, म्हणजे पिकनिक बनवायला गेले मी हॉस्पिटलला. भगवान, तू पण बघितलंय ना? बघा, सगळ्यांना माहितीये, सगळे मला म्हणतात की मी पिकनिक बनवायला गेलेली. शी बाबा, कोणी माझ्या आजाराचा काय देऊ का? बोला. काय बाबू, कसं आहेस? व्यवस्थित? मस्त आहे, मजा येत एकदम. सगळ्यांना बघून खरंच पूर्ण मी ह्याच्यामध्ये गेले, म्हणजे गतकाळामध्ये गेले खरंच सिरियसली. कारण आता डोंबिवलीला 15-20 वर्ष झालं, तर म्हणजे तिथे गेल्यापासून मला तर एमटी सगळं स्वप्न झालं तर एमटी. म्हणजे अगं काय भांडताय का काय? हा, इथं पण सोडू नका भांडायला बायका ना. असू दे, तेवढी मजा येते. हो ना, एमटी सुटली पण सवय नाही सुटणार. नक्की तुम्ही जाल तेव्हा बोलवा मला. हा, बर कमी जेव. ओय, कमी जेव. हा, कमी जेव. हा मग आम्ही बिना कॅमेरा वुमन सगळं काय आहोत आम्ही. सिंगल काय जेवायला? अरे बाई, हे माझ्याकडे काही नव्हतं. माझ्याकडे फक्त भात आणि डाळ आणि पनीरची भाजी होती. आता नको, आता पोट भरलं माझं. हे आता तुम्हाला ताजं मी सांगितलं, रेश्मा येणार आहे, ताजं बनवा. हा, आपली वट आहे माहित नाही काय, डायरेक्ट किचन मध्ये घुसतो आम्ही. या आहेत आमच्या पुष्पा वहिनी आणि ही आमच्या अनुची मम्मी आहे आणि माझी वहिनी आहे. आणि रोहन अगदी वर्षाचा होता त्यावेळेला मी पुन्हा आत्याकडून परत आली होती. त्यावेळेला रोहन माझ्याकडेच असायचा छोटूसा आणि आता त्या रोहनला बाबू झालाय. कसं व्हायचं सांगा ना, मी म्हातारी झाली. गाईज, तुम्हाला माझं नातू बघायचंय? एक सेकंड ना. हा आहे माझा नातू, अनुचा मुलगा. तू काय बोलतोस मला? काय बोलतोस?
पळतोयस का? मी लाजायला पाहिजे की तू लाजायला